बरन मुझे न जाने क्यों अभी अभी रोशी आएगी जामे कभी। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाचा यूट्यूब चॅनल हर्षित क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे, आजचा व्हिडिओ आपण अलर्ट मोशन वरती जे काही इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स वरती जे काही व्हिडिओ चालू आहेत त्यावरती व्हिडिओ क्रिएट केलेला आहे। व्हिडिओ एकदम खतरनाक झालेलाच आहे। व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचं आहे। चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब करून त्या समोरील बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्यायचं आहे, कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। तर मित्रांनो, चला लगेच जरा वेळ घालू तर आपण व्हिडिओला सुरू करून घेऊया। तर मित्रांनो, VPN कनेक्ट करून तुम्हाला CapCut ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। मित्रांनो, CapCutचं जे काय प्रो व्हर्जन आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता अगदी इझीमध्ये। तर मित्रांनो, आता CapCut मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला इथे न्यू प्रोजेक्ट वरती टच करायचं आहे। आता न्यू प्रोजेक्ट वरती आल्याच्या नंतर जो कुठलाही तुमचा फोटो आहे, ज्या फोटोचा तुम्हाला हा व्हिडिओ क्रिएट करायचा आहे, तो फोटो तुम्ही एक वेळेस इथे सिलेक्ट करून घ्यायचा आणि खाली ॲड वरती टच करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, फोटो ॲड केल्याच्या नंतर तुमचा जो काही फोटो अशा प्रकारे ॲड होऊन जाईल। फोटो ॲड केल्याच्या नंतर फोटोवरती टच करून फोटोची जी लेंथ आहे ह्या व्हाईट लाईनला धरून वाढून घ्यायची। अशा प्रकारे वाढून घ्यायची। वाढवल्याच्या नंतर सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्याच्या नंतर इथं खाली तुम्हाला बघू शकता ऑप्शन्स बघायला भेटून जातील। इथं बॅक यायचे, अगोदर बॅक आल्याच्या नंतर सुरुवातीला येऊन जायचं आहे। इथं जे काही खाली ऑप्शन आहे ते स्क्रोल करून घ्यायचं आहे। स्क्रोल केल्याच्या नंतर इथं बघू शकताय एक्सेप्ट रेशिओ म्हणून ऑप्शन बघायला भेटून जाईल, ह्यावरती टच करायचं आहे। इथं आल्याच्या नंतर इथं 9:16 हा रेशिओ सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि खाली राईटवरती टच करून घ्यायचं आहे। फोटोवरती टच करायचं आहे। फोटोला 2 बोटांना झूम करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे खालच्या साईडनं फोटो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे। वरी पूर्ण सेट नाही केला तरी चालून जाईल, अशा प्रकारे तुम्ही फोटो सेट करायचा आहे। फोटो सेट केल्याच्या नंतर सुरुवातीला येऊन जायचे। सुरुवातीला आल्याच्या नंतर मी एक मटेरियलमध्ये तुम्हाला व्हिडिओ आणि एक PNG दिलेला आहे, ते दोन्ही तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे। आता डाउनलोड केल्याच्या नंतर सुरुवातीला येऊन जायचं आहे। इथं ओव्हरलीवरती टच करून ॲड ओव्हरलीवरती टच करायचं आहे आणि तो व्हिडिओच्या ऑप्शनवरती येऊन जायचं आहे। आता मी जो काय मटेरियलमध्ये तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि खाली ॲडवरती टच करायचं आहे। व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तुमच्यासमोर येऊन जाईल। नंतर तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आहे ह्याला असं 2 बोटांना धरून ह्याला अशा प्रकारे 90 मध्ये असं 2 बोटांना रोटेट करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे रोटेट केल्याच्या नंतर ह्याला स्क्रीनवरती प्रॉपर असं सेट करायचं आहे आणि ह्याला वरच्या साईडला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे। तर सेम तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओला ॲड करून घ्यायचं आहे। व्हिडिओला ॲड केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ ॲड होऊन जाईल। नंतर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला यायचं आहे। व्हिडिओवरती टच करून व्हिडिओवरती टच करायचे। व्हिडिओच्या लेवल आल्याच्या नंतर फोटोवरती टच करून फोटोला स्प्लिट करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे। प्रॉपर आपला जो व्हिडिओ आहे बरोबर फोटोच्या सोबत मॅच झालेला आहे। नंतर आता तुम्हाला काय करायचं बघा, जो काय आपला व्हिडिओ त्यावरती टच करायचं। व्हिडिओवरती आल्याच्या नंतर खाली ऑप्शनमध्ये तुम्हाला स्क्रोल करायचं आहे। इथं स्क्रोल करून समोर येऊन जायचं। समोर आल्याच्या नंतर तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ॲडिओचा ऑप्शन बघायला भेटून जाईल, ह्यावरती टच करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, ह्याचा जो ॲडिओ आहे तुमच्या व्हिडिओमध्ये सेपरेट होऊन जाईल। आता ऑडिओ सेपरेट झाल्याच्या नंतर तुम्हाला तुम्ही बॅक यायचं आहे। डबल आपल्या ओव्हरली व्हिडिओवरती येऊन जायचं। ओव्हरली व्हिडिओ आल्याच्या नंतर डबल तुम्हाला स्क्रोल करून समोर यायचं आहे आणि इथं तुम्हाला एक मास्कचा ऑप्शन बघायला भेटून जाईल, मास्कवरती टच करायचं आहे। मास्कवरती आल्याच्या नंतर इथं पहिला जो काय हॉरिझॉन्टलचा जो काय मास्क आहे हा ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्याच्या नंतर ही जो येलो लाईन आहे हिला पण -90 मध्ये रोटेट करायचं आहे। तर मित्रांनो, -90 मध्ये रोटेट केल्याच्या नंतर ही जी व्हाईट लाईन आहे ह्या व्हाईट लाईनला थोडं खाली असं स्क्रोल करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे थोडं हलकं खाली घ्यायचं आहे आणि प्रॉपर आपला जो व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल। तर मित्रांनो, खाली राईटवरती टच करायचे। आपला जो व्हिडिओ अशा प्रकारे तुम्हाला सेट होऊन जाईल। नंतर तुम्हाला असं सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्याच्या नंतर आता मित्रांनो, जे काय आपलं सॉन्ग आहे ह्या सॉन्गवरती टच करायचं आहे। सॉन्गवरती आल्याच्या नंतर खाली तुम्हाला जे काय ऑप्शन आहे तिथं स्क्रोल करून समोर यायचं आहे। तिथं तुम्हाला एक बीट्स म्हणून ऑप्शन बघायला भेटून जाईल, ह्या बीट्सवरती टच करायचं आहे। बीट्सवरती आल्याच्या नंतर इथं तुम्हाला जे काही जनरेटर ऑडिओ जनरेटर ह्यावरती टच करून घ्यायचं आहे। शकता आपले जे बीट आहेत ते जनरेट झालेले आहेत, म्हणजे हे जे काही सॉन्गवरती तुम्हाला येलो डॉट दिसत आहेत हे जे आपले बीट आहेत। तर मित्रांनो, आपले जे काही बीट आहेत ते ॲड झालेले आहेत। आता बीट ॲड झाल्याच्या नंतर ही जी लाईन आहे खालची हिला तुम्हाला इथं एक वरती घेऊन यायचं, म्हणजे बघू शकता हे इथं घेऊन यायचं आहे। इथंपर्यंत आणल्याच्या नंतर आपल्या अशा प्रकारे तुम्हाला ह्या ज्या बीट आहेत दिसून येतील। आता एवढ्या बीट ॲड झाल्याच्या नंतर राईटवरती टच करायचं आहे। आता बीट ॲड झाल्याच्या नंतर आपलं जे व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। मित्रांनो, आता तुम्हाला याचं बघू शकता हे जे काय 10 सेकंदाच्या समोर जो काय डॉट आहे इथं तुम्हाला झूम करून दाखवतो। आपला जो प्रोजेक्ट आहे झूम करायचा आहे। 10 सेकंदाच्या नंतर 11 सेकंद, 11 सेकंदाच्या नंतर जे काय बीट आहे, म्हणजे बघू शकता 11 सेकंदाच्या नंतर जे काय तुम्हाला सॉन्गवरती येलो डॉट दिसत आहेत इथून पुढे 11 सेकंदाच्या नंतर तुम्हाला इमेजवरती टच करायचं, आपल्या फोटोवरती टच करून
खाली तुम्हाला स्प्लिटवरती टच करायचं आहे. आता इथून पुढे जेवढे काही तुम्हाला सॉन्गवरती बीट आहेत त्या सर्व शेवटपर्यंत स्प्लिट करत जायचं आहे. तर आता बघू शकताय इथं आपण स्प्लिट केले 11 सेकंदापाशी. नंतर तुम्हाला 13 सेकंदापाशी यायचं आहे. ते येऊन इमेजवरती टच करून इमेजला स्प्लिट करायचं आहे. आता इथून पुढे जेवढे काही इमेजेस आहेत म्हणजे जेवढे काही बीट आहेत त्या प्रत्येक बीटमध्ये इमेजला आपल्याला स्प्लिट करून घ्यायचं अशा प्रकारे. तर बघा मी स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे समोर प्रत्येक बीटवरती जाऊन अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचे. तर मी शेवटपर्यंत स्प्लिट करून घेतो अशा प्रकारे. तर बघू शकता आपण सर्व जे काय शेवटपर्यंत स्प्लिट करून घेतले बघू शकताय. म्हणजे आपण जे आहे ना 11 सेकंदाच्या नंतर सर्व बीटमध्ये आपण इमेजला स्प्लिट करून घेतले आणि 11 सेकंदाच्या अगोदर कुठेही तुम्हाला स्प्लिट करायचं नाही आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे पूर्णपणे स्प्लिट झाल्याच्या नंतर समोर यायचे. समोर आल्याच्या नंतर एकदम सुरुवातीला येऊन जायचं आहे. सुरुवातीला आल्याच्या नंतर मित्रांनो हे जे काय खाली ऑप्शन आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रोल करून समोर यायचे. समोर आल्याच्या नंतर हे जे काय ॲडजस्टचं ऑप्शन आहे ह्यावरती यायचं आहे. ॲडजस्टमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला समोर येऊन हे जे काय सॅच्युरेशनचं ऑप्शन आहे ह्या सॅच्युरेशनवरती टच करायचं आहे. सॅच्युरेशनमध्ये आल्याच्या नंतर ह्याचं जे काय सॅच्युरेशन आहे -50 करून राईटवरती टच करायचं आहे. तर बघू शकता आपला जो व्हिडिओ आणि फोटो आहे हे दोन्ही ब्लॅक अँड व्हाईटमध्ये क्रिएट झालेलं आहे. एवढं झाल्याच्या नंतर आता इथून पुढे जे काय आपले फोटो आहे फोटोला तुम्हाला ॲनिमेशन द्यायचे आहेत. तर ॲनिमेशन देण्यासाठी मी जे आहे ना तुम्हाला आपल्या मेन व्हिडिओवरती घेऊन चलतो. तर मित्रांनो मी जे आहे ना ते आपल्या मेन व्हिडिओवरती आलेलो आहे. आता तुम्हाला जशा प्रकारे मी ॲनिमेशन सांगेल तशा प्रकारे तुम्ही ॲनिमेशन फोटोला द्यायचे आहे. तर मित्रांनो आपला जो काय सुरुवातीचा पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोवरती टच करायचं आहे. पहिल्या फोटोवरती टच केल्याच्या नंतर खाली ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे. तर मित्रांनो आता ॲनिमेशनमध्ये आल्याच्या नंतर इथं तुम्हाला कॉम्बोच्या ऑप्शनवरती येऊन जायचं आहे. कॉम्बोमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो इथं बघू शकताय वेव ॲम्प्लिफिकेशन अशा प्रकारे एक तुम्हाला इफेक्ट बघायला भेटून जाईल. ॲनिमेशन बघायला भेटून जाईल. हा ॲनिमेशन तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याच्या नंतर राईटवरती टच करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपला जो ॲनिमेशन आहे ते तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. हा ॲनिमेशन पूर्णपणे क्रिएट झाल्याच्या नंतर जो काय 2 नंबर म्हणजे समोरचा जो काय फोटो आहे त्या फोटोवरती टच करायचं आहे. डबल ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. समोरच्या फोटोवरती आल्याच्या नंतर इथं ॲनिमेशनमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला इथं कॉम्बोमध्ये तुम्हाला झूम ऑनचं ॲनिमेशन जो आहे हे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. नंतर राईटवरती टच करायचं आहे. नंतर त्या समोरच्या फोटोवरती यायचं आहे. समोरच्या फोटोवरती येऊन ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि इथं पण तुम्हाला कॉम्बोच्या ऑप्शनमधूनच पेंडुलम 1चा जो काय ॲनिमेशन आहे हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. नंतर तुम्ही राईटवरती टच करायचं आहे. आता ह्या ॲनिमेशन ॲड केल्याच्या नंतर समोरच्या फोटोवरती येऊन डबल ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. कॉम्बोवरती येऊन तुम्हाला इथे डिस्टॉर्ट राईटचा जो काय ॲनिमेशन आहे हे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला डबल राईटवरती टच करून घ्यायचं आहे. हा जो ॲनिमेशन ॲड झाल्याच्या नंतर समोरच्या फोटोवरती यायचं आहे. समोरच्या फोटोवरती आल्याच्या नंतर डबल ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोवरती यायचं आहे आणि जो काय बाउन्स 1चा ॲनिमेशन आहे हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याच्या नंतर राईटवरती टच करायचं आहे. जो काय समोरचा फोटो त्यावरती येऊन जायचं आहे. त्या फोटोवरती आल्याच्या नंतर डबल ॲनिमेशनमध्ये येऊन जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला झूम टूचा जो ॲनिमेशन आहे ते तुम्हाला खाली येऊन जायचं आहे. खाली आल्याच्या नंतर भेटून जाईल. हा तुम्ही ते ॲनिमेशन जो आहे तुम्हाला ते सापडायला लागणार आहे. तर झूम टूचं ॲनिमेशन ॲड करून राईटवरती टच करायचं आहे. अशा प्रकारे हा ॲनिमेशन ॲड केल्याच्या नंतर समोरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे. समोरच्या फोटोवरती आल्याच्या नंतर डबल ॲनिमेशनमध्ये येऊन तर तुम्हाला बघू शकता फॉल राईट अशा प्रकारे हा ॲनिमेशन बघायला भेटून जाईल. हा ॲड करून घ्यायचा. राईटवरती टच करायचं आहे. हा ॲनिमेशन ॲड झाल्याच्या नंतर समोरच्या फोटोवरती यायचं आहे. समोरच्या फोटोवरती आल्याच्या नंतर डबल ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोवरती यायचं आहे. कॉम्बोमध्ये आल्याच्या नंतर इथं तुम्हाला पेंडुलम 2चा जो काय ॲनिमेशन आहे हा सापडून घ्यायचा. नंतर हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा आहे. लगेच राईटवरती टच करायचं आहे. तर आता एवढं झाल्याच्या नंतर जो काय शेवटचा फोटो आहे त्यावरती टच करायचं आहे. डबल ॲनिमेशनमध्ये येऊन जायचं आहे. आता ॲनिमेशनमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला इथं राईट झूमचा जो काय ॲनिमेशन आहे हा ॲड करून घ्यायचा आहे. नंतर राईटवरती टच करायचे. तर बघू शकता मित्रांनो आपले जे ॲनिमेशन आहेत प्रॉपर सर्व जे काय ॲनिमेशन आपण ॲड करून घेतलेले आहेत सर्व ॲनिमेशन आपण ॲड करून घेतलेले आहेत. ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचं आहे. सुरुवातीला आल्याच्या नंतर तुम्हाला इथं ओव्हरलेवरती यायचं आहे. डबल ॲड ओव्हरलेवरती टच करून घ्यायचं आहे. फोटोच्या ऑप्शनमध्ये यायचं. मी जो काय तुम्हाला इमोजी PNGचा जो काय फोटो दिलेला तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. आता इमोजी PNGचा फोटो ॲड केल्याच्या नंतर ह्याची जी लेंथ आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला वाढून घ्यायची. तर बरोबर असं इथंपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे वाढून घ्यायची. वाढल्याच्या नंतर ह्याला असं वरच्या साईडला असं 2 बटनं अशा प्रकारे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही इमोजीला ॲड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेतो. इमोजी ॲड केल्याच्या नंतर खाली ॲनिमेशनमध्ये येऊन जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला इथं फेड इनचं ॲनिमेशन जो आहे इनमधूनच फेड इनचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्याच्या नंतर ह्याची जी लेंथ आहे ह्याची लेंथ तुम्हाला 1.5 इयर्स ठेवून घ्यायची आहे. 1.5 इयर्स ठेवल्याच्या नंतर आउटमध्ये यायचं आहे. आउटमध्ये आल्याच्या नंतर इथं तुम्हाला फेड आउटचा जो काय ॲनिमेशन आहे 1 नंबरला तोच ॲड करायचा आहे. ॲड केल्याच्या नंतर ह्याची जी लेंथ आहे ह्याची लेंथ तुम्हाला 1 ठेवून घ्यायची आहे. 1.0 ठेवून घ्यायची आहे. नंतर राईटवरती टच करायची. आता बघू शकता आपलं जे ॲनिमेशन आहे दोन्हीमध्ये क्रिएट झालेलं आहे.
तर फेड इन फेड आउटचं ॲनिमेशन आपण ॲड झालेलं आहे. तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तुम्हाला अशा प्रकारे रेडी होऊन जाईल. तुम्ही व्हिडिओ आहे बनवून रेडी झालेलाच आहे. सिम्पली वरी एक्सपोर्टवरती टच करून घ्यायचं आहे. हा जो व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होऊन जाईल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.